हॅलो, कसे आहात? सगळे मस्त आहात ना? तर इट्स मी माधवी चॅनलवरती आलाच आहात तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. तर कालचा ब्लॉग बघितला असेल तर काल माहेरी होते आणि आज लगेच मी रिटर्न माझ्या सासरी जाणार आहे. आणि तो खूप अवघड क्षण आहे की माहेरून सासर जाण्याचा. प्रत्येक मुलीसाठी, प्रत्येक आईसाठी आपल्या मुलीला सासरी पाठवण्याचा खूप म्हणजे खूप अवघड क्षण आहे ही. तर ही आहे ती माझी छोटी बहीण आहे सगळ्यात, कारण आम्ही सगळे एकत्रच गेलो होतो माहेरी. कारण मी येणार होते त्याच्यामुळे ती पण आली होती. आणि सगळ्यात लहानी बहीण आहे, तिचा हा मुलगा आहे. माझे 2 मुलं आहेत आणि हे साईडला दिसते ती माझी वहिनी आहे, माझी भाऊजाई. हे आहेत ते माझे वडील आहेत आणि हे ड्रायव्हर काका आहेत. तर आम्ही सगळे ना गाडी बुक करून निघालो होतो. अगोदर माझ्या वडील मला सोडणार होते माझ्या सासरी आणि नंतर छोट्या बहिणीला सोडणार होते तिच्या सासरी. आणि तिथून लगेच आमच्या वहिनीला त्यांच्या माहेरी जायचं होतं. थोडंसं काम होतं त्यांचं, त्याच्यामुळे त्यांना माहेरी सोडणार होते. तर एका चक्करमध्ये आमच्या तिघींचं काम होणार होतं आज. तर माझे वडील सगळ्यांना सोडून जाणार होते. किती अवघड क्षण असतो ना हा. प्रत्येक मुलीसाठी, प्रत्येक आईवडिलांसाठी हा ना खूप अवघड क्षण असतो की आपल्या मुलीला सासरी पाठवण्याचा. कितीही आपला म्हणजे कितीही दिवस, कितीही वर्ष आपल्या लग्नाला होऊ द्या, त्यांच्या म्हातारपणापर्यंत लेक पाठवायची म्हटल्यानंतर त्यांनाही अवघड वाटतं ना, आपल्यालाही अवघड वाटतं. आणि हा पाठवणीचा क्षण मला तर वाटतं सगळ्यांसाठी दुःख आहे. आणि त्यातूनही मला तर खूप वाईट वाटतं, कारण मी खूप जास्त लांब राहते आणि वर्षातून फक्त एकदा किंवा दोनदा येणं होतं. त्याच्यामुळे मग मी माहेरी यायचं प्लॅन केला की सगळ्याच मिळून माहेरी माझ्यासाठी भेटण्यासाठी येतात उत्सुकतेने, कारण खूप दिवसानंतर मी येत असते त्याच्यामुळे. तर फायनली संध्याकाळ झाली होती आणि मला सासरी माझ्या वडिलांनी सोडलं आणि नंतर छोट्या बहिणीला सोडून, नंतर माझ्या वहिनीला सोडून ते रिटर्न घरी जाणार होते माहेरी. तर हे आहे माझ्या सासरचं घर. आणि हा जो रोड दिसतोय ना तुम्हाला, मी दाखवते तो, तर हा पुण्यावरून लातूरला जाणारा किंवा उदगीर अहमदपूरला जाणारा हा रस्ता आहे, हा रोड आहे. आणि एकदम रोडच्या साईडला आमचं घर आहे. हे आहे ते दत्ताचं मंदिर आहे. आणि छोटीशी वस्ती आहे. गाव जरा थोडंसं दूर आहे, पण वस्तीवर राहतो आम्ही त्याच्यामुळं. पण खूप छान असं हे बघा, आता दिवस मावळत आलेला आहे, सनसेट होत आलेला आहे आणि मुलं सनसेट होत आहे. आणि वरती काहीजण जेवायला बसलेत, काहीजण गप्पा मारत बसलेत. आणि इथं चाललं आहे माझं आणि विराजचं म्हणजे थोडंसं मजाक चालू होता आमच्या दोघांचा. तर खूप छान वातावरण आहे माझ्या सासरचं, पण एकदम फ्रेश वातावरण आहे. चोहूबाजूंनी सगळं मोकळं असं ही जागा आहे आणि मध्यभागी आमचं घर आहे. मोठा समोरून हायवे जातो आहे आणि त्याच्यामुळे खूप छान वाटतं, म्हणजे करमतं. मलाही करमतं आणि माझ्या मुलांनाही गावी करमतं. असं नाही आहे की मला गावी करमत नाही आहे, तर करमतं. कारण कसं ना, वातावरण तसं असल्यामुळं ना आपल्याला करमतं, मला तर करमतं. त्याच्यामुळे तर हा बघा व्ह्यू किती मस्त आहे आणि खूप छान प्रसन्न असं हे संध्याकाळचं वातावरण झालेलं आहे. थोडंसं आभाळ आलेलं होतं आणि ऊनही आलेलं होतं. तर मुलं वरती खेळायला आले होते. दोघंजण जेवत होते, दोघंजण गप्पा मारत होते आणि त्यांच्यासोबत पण मी वरती आलेले आहे. तर आता सासरी ही 2-3 दिवस राहणार आहे, नंतर मग रिटर्न जाणार आहे मी. तर हा ना म्हणजे शाळा भरण्याच्या अगोदरचा ब्लॉग आहे. मी काय एडिट केले नव्हते आणि आता कुठे एडिट केले त्याच्यामुळे. तर हे दाखवते, इकडं घरं आहेत, भरपूर सारी अशी घरं आहेत. आमच्या पाठीमागं हे माझं घर आहे आणि आमच्या घरामागे हे पाठीमागं घरं आहेत. जो रस्ता दिसतोय तो हा लातूरचा रस्ता आहे. पुणे ते लातूर ह्या रस्त्यालाच आमचं म्हणजे घर आहे. आणि मस्त असं हे वातावरण खूप छान झालं, खूप छान वातावरण झालेलं आहे. आणि खूप जास्त हवा सुटलेली आहे आणि आभाळ आलेला आहे, कारण आणि आता हे असं वातावरण त्याच्यामुळे खूप छान वाटते. आणि तेव्हा पण सगळे इकडून हा दिवस आपला आता मावळतोय. इथं बसलेत आमचे मुलं जेवण करायला. तर 4 वाजताचा नाश्ता चालू आहे वरती येऊन मुलांचा.